नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि आत्ता तुम्हाला सांगू किती वाजलेत. तर मी आत्ता लवकर उठले आज गुढीपाडवा आहे म्हणून. कारण का तुम्हाला माहिती आहे गुढीपाडवा आहे तर घरामध्ये आता आपल्याला कामं भरपूर असतात. पोळ्या वगैरे करायच्या आहेत. सगळे झोपले आहेत पण मीच लवकर उठले आहे. तर 6ला 5 मिनटं कमी आहेत अजून. बाहेर पण बघा अजून उजेड फारसा आला नाही आहे. 6 वाजले तरी अजून अंधारच आहे. आज गुढीपाडवा आहे तर पोळ्या वगैरे करायच्या आहेत त्याच्यामुळे मी लवकर उठली आहे जेणेकरून लवकर आवरेल आणि आपल्याला गुढी पण उभा करायची आहे, गुढीची पूजा करायची आहे. त्यासाठी म्हणून मी लवकर उठली आहे. म्हणजे मी उठली होती ॲक्च्युली 5 वाजता, पण माहिती ना तुम्हाला की 5 मिनटं करता करता आपण तर मी 6 वाजायला आले. 6 वाजताच उठली म्हणायचं. तर आता मी पटकन जाते आणि माझं सगळं आवरते आणि तुम्हाला दाखवते किचनमध्ये की आज मी काय काय बनवणार आहेत. मी माझं सगळं आवरून आता किचनमध्ये आले बघा. आणि बाहेर पण बघा मस्त थंडगार असं वातावरण आहे, छान वाटतं. तर आता मी आधी काय करणार आहे, पोळ्या वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मग जेव्हा गुढी आपण उभा करणार त्यावेळेला मी साडी वगैरे घालणार आहे. म्हणजे कसं आपल्याला कम्फर्टेबली जेवण पटापट करता येईल आणि नंतर मग साडी व्यवस्थित आपण घालू शकतो. सो आता मी किचनमध्ये आली आहे. तर पहिल्यांदा मी आधी काय करणार, गॅसवर आधी पहिल्यांदा चहा ठेवते. एका साईडला चहा ठेवते. इथे माझा चहा उकळतोय आणि दुसऱ्या गॅसवर मी इथे पोळीसाठी पाणी गरम करत ठेवलं आहे. इथे बघा मी 1.25 किलो डाळ घेतली. आमच्या घरात पोळ्या प्रचंड आवडतात प्रत्येकाला. सो दोन्ही टायमाला होतील या हिशोबाने मी डाळ घेतली आहे. म्हणजे संध्याकाळी आपल्याला फारसं काही करावं लागणार नाही. भात वगैरे लावला तर चालते. तर आता इथे पाणी तापेपर्यंत मी या डाळीला तेल लावून घेते. तेल लावलं की डाळ पटकन शिजून येते, म्हणून थोडंसं यामध्ये तेल घालूया आपण. कुकरमध्ये मी पटकन होईल म्हणून मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे. भरपूर वेळा डाळ या कुकरमध्ये शिजवली आहे. तुम्हाला माहिती आहे की 4 शिट्टीमध्ये डाळ शिजते. ही हरभऱ्याची डाळ आहे त्यामुळे याला 4 शिट्ट्या तरी या कुकरच्या, छोट्या कुकरच्या तर मी 4 शिट्ट्या करणार आहे. 4 शिट्टीमध्ये डाळ शिजेल. जास्त शिट्ट्या मारायच्या नाही तर डाळ गिरगिरीत होऊन जाते. तेल लावून झालं याला. इथे पाणी पण गरम होते आपलं. इकडे माझा चहा पण तयार झाला आहे. आता मी चहा घेते, आधी डाळ शिजत ठेवते आणि त्यानंतर मग पीठ मळायला घेते. इथे आपला चहा पण रेडी झाला आहे. इथे मी दूध तापत ठेवलं आहे आणि इथे आपलं डाळ पण शिजत ठेवले मी. तोपर्यंत आता मी इथे पीठ मळून घेणार आहे. कणिक आपले जे आपण मळलेले असते कणिक जी आपण मळून ठेवणार आहे पोळीसाठी ती चांगली भिजली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या पोळ्या एकदम सॉफ्ट होतील. सो डाळ शिजेपर्यंत मी इथे पीठ पण मळून ठेवते. डाळ पण शिजली आहे पण कुकर अजून गरम आहे त्यामुळे मी कुकर लगेच खोलत नाही. इथे मी कणिक पण मळून ठेवले पोळीसाठी. आता ही मस्तपैकी भिजत ठेवते 10 मिनटं आणि तोपर्यंत मी हा जो गूळ आहे तो बारीक चिरून घेते. मग तोपर्यंत आपली डाळ पण थंड होईल आणि आपल्याला मग पोळ्या लाटायला बरं पडेल. डाळ पण बघा आपली मस्त गिरगिरीत अशी शिजली आहे. हे बघा डाळ चांगली शिजली गेली आहे. तर आता आपण काय करूया की हे सगळं पाणी आधी काढून घेऊया डाळीचं. पूर्ण डाळ सुकी करूया. त्यानंतर यातलीच थोडीशी डाळ मी अजून काढणार आहे, कारण का आमटी करण्यासाठी आपल्याला जितकं म्हणजे डाळीतलं पाणी आपण वापरू तितकं म्हणजे आमटी तुम्हाला माहिती आहे टेस्टी लागते. तर हे पाणी कमी पडेल. तर मी शक्यतो थोडीशी अजून डाळ काढणार आहे आणि ती मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मग ते पण आपल्याला थोडंसं आमटीसाठी लागेल. म्हणजे आमटीची क्वांटिटी वाढवायची असेल तर आपल्याला म्हणजे घट्टपणा येण्यासाठी म्हणून. तर मी आता काय करते, इथे प्लेटमध्ये थोडीशी डाळ इथे एवढी ही बाजूला काढते. इतकी डाळ बाजूला काढली आहे.
कारण का हे पाणी जर कमी पडलं तर आपण हे मिक्सरला लावून ह्याचं पण पाणी करून आमटीमध्ये घालू शकतो, म्हणजे ज्याने घट्टपणा येईल वगैरे म्हणून. आता मी सगळं पाणी काढून घेते आणि डाळ पूर्ण कोरडी करते. इथे मी गूळ पण बघा बारीक असा चिरून घेतला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये गूळ घालूया. हे बघा आपलं पुरण वाटण्यासाठी रेडी झालं आहे. गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं, नाही तर थंड झालं तर खूप वेळ लागतो वाटायला. त्यामुळे आता मी हे पटकन वाटून घेते. इकडे मी भात आमटीसाठी म्हणजे भातासाठी मी त्यासाठी कुकर लावला आहे. तर भात शिजेपर्यंत भात आणि बटाटे लावले, बटाट्याची भाजी करायची. तर तोपर्यंत ते कुकर होईपर्यंत मी पुरण वाटून घेते. आता मी पटकन पुरण वाटून घेते आणि जेवण पटकन आवरून घेते, कारण का ऑलमोस्ट आता सगळेजण उठलेत. तर आता ते त्यांचे आवरेपर्यंत माझं जेवण पण रेडी होईल. मग आम्ही सगळे मिळून गुढीची पूजा करू आणि वेळेमध्ये गुढीची पूजन महत्त्वाचं असतं. सो मी आता पटापट माझं सगळं आवरते. तर तुम्हाला नंतर दाखवते की अहो आमची कशी तयारी करते. नेहमीप्रमाणे राजेशच गुढीची तयारी करणार आहेत. नेहमीप्रमाणे बघा राजेश गुढीची तयारी करतायत आणि यावेळेला ना आत्या त्यांना मदत करतायत. आत्या पण लवकर उठल्या होत्या आणि त्यांनी पण म्हणजे आंघोळ करून देवाची पूजा केली, घरच्या देवाची. त्यानंतर ते आता खाली आल्यात आता ह्यांना मदत करण्यासाठी. आणि त्यांचं एक विशिष्ट आहे की त्यांना देवाची पूजा झाल्याशिवाय चहासुद्धा घेत नाही. आत्तासुद्धा त्यांनी चहा पण घेतला नव्हता. आणि ना कुठलाही सण असेल ना तर त्या आधी आठवडाभर आधी आम्हाला काय वस्तू लागणार आहे, काय लागणार नाही, कधी आम्ही काय विसरून जाऊ यासाठी आठवण करून देतात. त्यामुळे ना घरात एक सीनियर माणूस असणं ना बघा किती महत्त्वाचं असतं. आणि आता बघा आहोंची मस्तपैकी गुढीची तयारी झाली होती पूर्ण. आणि मी पण आता माझं पण जेवण ऑलमोस्ट पूर्ण झालं होतं. आता मी पण रेडी होऊन खाली येणार आहे. मग आम्ही नंतर एकत्र फॅमिली मिळून गुढीची पूजा करणार आहे. हाती हात एक हात एक हात एक हात ते मेन महत्वाचं आहे. आधी आता जरा 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 अगं नाही हो, थोडा थोडा द्या, कडू असते तो. असं खा जात. हां बस. सगळं खायचं म्हणजे कधी बायको गोड मिळते, कडू खाली कडू. बस बस थांब. बाबा एवढं एवढं तू कडू खा, तू गोड बोलशील. पाडवा आहे, सो म्हणून आम्ही आता चाललो आहे गौशाळेमध्ये. इथे जवळच एक गौशाळा आहे, तर गाईंना नैवेद्य देण्यासाठी, गाईंचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आम्ही चाललो आहे. ऋत्विक तर आता आम्ही तिथे जाणार आहे, गाईंचा आशीर्वाद घेणार आहे. तिथे मोठी अशी गौशाळा आहे. इकडे बारीक करावी लागेल हो. एखादं दोन कर. करा ना तिथे. कोई है क्या? तुला कोण कशाला पाहिजे? अब काकड़ी काटनी है. खूप सुंदर असं आहे गौशाळा मंदिर आहे इथे. फ्रीज की चीज़ें नाही केल्या आहे. गाईंना काय द्यायचं इथे त्यांनी लावलं आहे, पण काय काय लोक काय पण आणून गाईंना चारतात. त्यामुळे गाईंना शक्यतो फ्रेश असं जेवण द्या. एकाचे 2 तुकडे करा, बारके बारके करा. गाईंना चावता आलं पाहिजे गाईंना. काय ओके. बेटा बोटाला कापेल बेटा, पप्पांना सांग. समजत नाही का तुला एवढं? तो चाकू मोठा आहे. सांगायला लागते का तुला? झाली ते दोघं भांडतच असतात. दोघांची भांडणं संपायची कधी? पटतच ऐकत नाही का नाही. ते? केलं की नाही हे? आपण हे पण घ्यायचं. एक बुट्टी घेऊया ती पण. हां
इथे खूप स्वच्छता ठेवतात बघा, कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही. इतकी स्वच्छ अशी गौशाला आहे. जिथं आले तिथे शांत आणि राहण्याचं ये इकडे सोनू या. हे बघा इथे किती गाई आहेत. दारापाशी काय ठेवलंय? आहेत आहेत किती भरपूर गाई आहेत बघा इथे. आणि अजिबात तुम्हाला घाण दिसणार नाही. खूप स्वच्छ असं हे गौशाला मंदिर आहे आमच्या इथे. चल इथे आशीर्वाद घेतलास गाईंचा? श्रीकृष्णाचं किती सुंदर मंदिर आहे बघा, आणि किती सुंदर मूर्ती आहे. सुंदर असं मंदिर आहे. बघा मला इथं आणलंय. इथे बघ मग इथं बांधकाम चालू आहे नवीन मंदिरचं. नवीन मंदिरचं नाही, कुणाच्या तरी बिल्डिंगचं बांधकाम वगैरे असलं इथे पाठच्या साईडला. किती सुंदर अशी जागा आहे ना, आणि खूप छान शांत असा परिसर आहे हा. आणि या परिसरामध्ये ही सुंदर अशी गौशाला आहे, जिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जातीच्या गायी वगैरे आहेत. खूप छान आहे, खूप शांत आणि किती सुंदर अशी गौशाला आहे. तर अशा प्रकारे बघा आम्ही आमचा गुढीपाडव्याचा दिवस सेलिब्रेट केला. ऋत्विक, तुला कसं वाटलं गौशाळेत जाऊन आल्यानंतर? चांगलं. कुठल्या गायी आवडल्या तुला? छोट्यावाल्या छोट्या आणि मोठ्या नाही आवडल्या? नाही, मोठ्या माझा हात चावतो. हात चावत होत्या आणि हा. काय करत होत्या? मी घालणार माझा हातच खात होते. छोट्या गाई नाही खात होत्या, चाटत होत्या. छान. अरे गायी काय चाहे करत नाही, आशीर्वाद देतात त्या बोलू शकत नाहीत ना, मग त्यांच्या कृतीतून त्या आपल्याला सांगतात. हा. मग तर तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू. बाय बाय.